गुड मॉर्निंग ऑल. खऱ्या अर्थाने आज आहे माझी गुड मॉर्निंग, कारण आज मम्मीला मिळणार आहे डिस्चार्ज. त्याच्यामुळे आज मी हॅपी आहे. पाणी पिणं खूप महत्वाचं आहे हे मला चांगलं कळले, लेट बट ठीक आहे. आमच्या एरियामध्ये आहे 15 ते 20 कुत्र्यांची गँग, आणि समोर ते काका होते त्यांना तो कुत्रा भयानक रीतीने चावला. त्याच्यामुळे ते काका आता बीएमसीची गाडी बोलवणारच. बघा आता पण आवाज येतोय. आणि मी आज करणार आहे मॅगी, कारण दुसरं ऑप्शनच नाहीये माझ्याकडे, कारण भाजी चपाती करायला खूप वेळ लागणार ना, आणि मम्मीला डिस्चार्ज मिळणार आहे. त्याच्यामुळे पटापट मॅगी केलेली बेस्ट. मस्तपैकी मॅगी बनवली. आणि माझ्या भावाला ना अशी पातळवाली मॅगी आवडते, मला ही बिलकुल आवडत नाही, पण भावामुळे ही मॅगी मला खावीच लागते यार. चलो जो भी है, मॅगी तो मॅगी है ना. अभी मैं बना रही हूँ वाटाण्याची भाजी, पण वाटाणे इकडे शिजले नव्हते. माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं, घरी कोणतीही भाजी अवेलेबल नव्हती. त्याच्यामुळे पटापट मी वाटाणे शिजत टाकले, आणि पण तरी पण ती कच्चीच राहिली भाजी. जाऊ दे, इट्स ओके, काय करणार. हा माझा बोट आहे ना, ते खूप स्वेलिंग झाले त्याला, आणि नख माहित नाही काय झालंय, बट मला हा प्रॉब्लेम मध्ये मध्ये होतो, आणि माहित नाही आता कदाचित काढावं पण लागू शकतं. बापरे, मला खूप भीती वाटते. असं डॉक्टरांना मला दाखवावं लागेल. मी आले हॉस्पिटलमध्ये, आणि मम्मीला आता आहे ना चालायला जमतंय, कारण ती सुई एकदम स्टेबल झाली ना. त्याच्यामुळे बाहेरचा हा व्ह्यू बघत आम्ही डिस्चार्जची वाट बघत होतो. आमचा आहे ऍक्च्युली मेडिक्लेम, पण टेस्ट होण्यासाठी इतका वेळ लागला. आम्ही गेलेलो दुपारी, पण झाला आमचा डिस्चार्ज रात्री. असो, 5-6 दिवसांच्या त्रासानंतर फायनली आज डिस्चार्ज मिळाला. आम्ही खूप हॅपी आहोत. टेक केअर ऑल, बाय.